तर आपण ज्या रिएक्शन्स आपण पाहणार आहोत त्या हॅलोएरिन्स मध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स. नेक्स्ट रिएक्शन्स कोणत्या पाहायचे आपल्याला? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन समजून घ्यायचे. तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स मध्ये एरोमॅटिक कंपाऊंडचे कॅरेक्टरिस्टिक फीचरच असते. बरोबर आहे. कोणताही एरोमॅटिक कंपाऊंड असेल तर त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन होतच असते. बरोबर आहे. आता ऍक्च्युली कोणत्याही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये जेवढेही 12th मध्ये आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड्स येतील एरोमॅटिक वाले ते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स हे त्यांच्यामध्ये मेन रिएक्शन्स असणारच आहे. म्हणजे नेमकं होते काय की आपण जर इथे हॅलोएरिन्स घेतला किंवा एक बेन्झीन घेतला, आपण बेन्झीनची सांगतो मी तुम्हाला, मग तुम्हाला हॅलोएरिन्सवर समजावून सांगतो की हा बेन्झीन घेतला तर या बेन्झीनची रिएक्शन्स ज्या रिएजंट सोबत करू त्यामध्ये एक इलेक्ट्रोफाईल असते आणि एक न्यूक्लिओफाईल असतो. बरोबर आहे. अंडर सर्टन कंडिशन्स, कंडिशन याच्यासाठी असते की हे इलेक्ट्रोफाईल आपल्याला तयार झाला पाहिजे इझिली है ना. त्यानंतर या बेन्झीन रिंगवर रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम असतात, म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हायड्रोजन असेल तर हा इलेक्ट्रोफाईल इथे येऊन जाईल आणि हा इलेक्ट्रोफाईल इथून रिमूव्ह होऊन जात असतो आणि आपल्याला एक नवीन इलेक्ट्रोफाईल असलेला एरोमॅटिक कंपाऊंड तयार होत असतो. बरोबर आहे. एक नवीन इलेक्ट्रोफाईल असलेला एरोमॅटिक कंपाऊंड तयार होतो आणि आपला हायड्रोजन्स या न्यूक्लिओफाईल सोबत रिप्लेस होत असतो. ते हे तर बेन्झीन मध्ये चालतं. बरोबर आहे. पण आता जेवढेही एरोमॅटिक कंपाऊंड्स येतील त्यांच्याही मध्ये हेच रिएक्शन्स घडत असते. म्हणजे आता मी हॅलोएरिन समजावून सांगून राहिलो तुम्हाला, तर या हॅलोएरिन्स मध्ये हेच रिएक्शन होते. फक्त हा जो वरचा ग्रुप असतो आहे की नाही, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स हॅलोएरिन्स मध्ये होणार आहे आणि कोणत्याही एरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये होणार आहे. फक्त हा जो ग्रुप पहिले ऑलरेडी तिथे असते रिंगवर, तो डिसाईड करते की येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलला हा अर्थो पॅरावर लावणार की मेटावर लावणार. बघा, हा जो इलेक्ट्रोफाईल आहे हे आपण अर्थो पोझिशन्सवर लावायचा, या अर्थो पोझिशन्सवर लावायचा का पॅरा पोझिशन्सवर लावायचा है ना. नाही तर मग एक तर ते अर्थो पॅरा पोझिशन्सवर लागणार आहे, अर्थोवर लागला म्हणजे पॅरावर लागणारच आहे, नाहीतर मग मेटा पोझिशन्सवर लागत असतो. तर ही दोन डायरेक्टिंग असते. बघा लक्षात ठेवायचं, याला आपण डायरेक्टर म्हणतो. येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलने तो काय करतो, डायरेक्शन देतो की कुठे तुला ऍड व्हायचं आहे. म्हणजे याचा अर्थ हा ग्रुप या रिंगवर अर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर काय वाढवत असेल, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढवत असेल, निगेटिव्ह चार्ज हा अर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर इन्क्रीज करत असेल. त्याच्यामुळे हा इलेक्ट्रोफाईल अर्थो पॅरावर येईल, त्याला आपण अर्थो पॅरा डायरेक्टिंग म्हणत असतो. जसं आपण हा जो हॅलोएरिन्स आहे त्या हॅलोएरिन्स मध्ये आपण क्लोरोबेन्झीन जर घेतला तर हा क्लोरोबेन्झीन अर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे. कसा आहे हा, अर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग आहे. म्हणजे येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलला हा कुठं डायरेक्ट करतो, येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलला हा नेमका जो इलेक्ट्रोफाईल असतो एक तर अर्थो पोझिशन्सवर ऍड करतो आणि पॅरा पोझिशन्सवर ऍड करतो. ठीक आहे. म्हणजे जेवढेही इलेक्ट्रोफाईल्स तुम्हाला ऍड करायचे आहे ते एक तर तुम्ही अर्थो किंवा पॅरा पोझिशन्सवर ऍड करसाल. ठीक आहे. आणि हे मेटा डायरेक्टिंग नसते. काही असे असतात की जे मेटा डायरेक्टिंग असतात. काय असतात, मेटा डायरेक्टिंग असते. म्हणजे आता जसं हॅलोएरिन्स मध्ये हा अर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे, त्याच्यामुळं इथे तुमचा हॅलोएरिन्स मध्ये येणारा इलेक्ट्रोफाईल, बघा लक्षात ठेवायचं हे हॅलोजन्स तर फिक्स आहे, हा येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलला कुठं अर्थो पोझिशन्सवर ऍड करते किंवा पॅरा पोझिशन्सवर ऍड करते. कोणत्या पोझिशन्सवर, पॅरा पोझिशन्सवर ऍड करते. आणि हा हायड्रोजन्स त्या न्यूक्लिओफाईल सोबत निघून जातो अर्थो आणि पॅरावरचा. म्हणजे नेमकं जो इथे ग्रुप असतो तो डिसाईड करत असतो की येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलला कुठं लावायचं. आता बेन्झीनवर काही प्रॉब्लेम नव्हता, बेन्झीनवर 6 आयडेंटिकल हायड्रोजन होते, त्याच्यामुळे तुम्ही कुठेही इलेक्ट्रोफाईल लावला असता तरी चाललं असतं. पण ऑलरेडी जर या बेन्झीनवर एखादा सबस्टिट्युएंट असेल आणि मग आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन करत असेल तर हे दोनच सिच्युएशन राहतात. एक तर ते अर्थो पॅरा डायरेक्टिंग असते, नाही तर मग मेटा डायरेक्टिंग असते. बरोबर आहे. म्हणजे येणारा इलेक्ट्रोफाईल हा ग्रुप
ठरवत असतो की तो नेमका कुठं लावायचा आहे. तर तो काय करतो मग, तो का बरं तिथं ऑर्थो पॅरावर लावतो किंवा मेटावर लावतो. तर ऑर्थो पॅरावर ते काय करत असेल, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी इन्क्रीज करत असेल, निगेटिव्ह चार्जचं प्रमाण इन्क्रीज करत असेल, म्हणून हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोफाईल तिथे जाऊन लागत असेल. ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग असेल तर. मेटा डायरेक्टिंग असेल तर तो मेटा पोझिशन्सवर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी इन्क्रीज करत असेल. बरोबर आहे की नाही. आणि म्हणूनच आपण जेवढ्याही रिएक्शन्स करणार आहोत कशामध्ये, या हॅलोएरिन्स मध्ये, तर ते कोणत्या आहेत, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स कोणत्या पोझिशन्सवर होणार आहे, ऑर्थो आणि पॅरास पोझिशन्सवर होणार आहे. बरोबर आहे की नाही. म्हणून आपण यांना ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप म्हणत असतो. कोणत्या म्हणत असतो, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप म्हणत असतो. क्लोरोबेन्झिन मधला जो क्लोरीन आहे तो ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे, म्हणजे येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलला तो ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर ऍड करतो. तर आपल्याला यामध्ये, या चॅप्टरमध्ये कोणकोणते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स पाहायचे आहेत ते महत्वाचं आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. तर या चॅप्टरमधली सर्वात पहिली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स आपण क्लोरिनेशन्स करणार आहोत. बघा बस आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रोफाईल ओळखायचा आहे. क्लोरिनेशन्स म्हणजे क्लोरीन सोबत रिएक्शन्स करणार आहोत. Cl2 मी लिहिताना थोडा असा लिहितो, हा इलेक्ट्रोफाईल राहील आणि हा न्यूक्लिओफाईल राहील. म्हणजे एक क्लोरोनियम आयन्स ऑर्थो पोझिशन्सवर आणि पॅरा पोझिशन्सवर जाणार आहे. आणि असं करण्यासाठी आपण ही रिएक्शन्स AlCl3 या लेविस ऍसिड कॅटॅलिकच्या प्रेझेन्समध्ये करत असतो. सेकंड आपली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन जी आहे ती आहे आपली सेकंड मध्ये नायट्रेशन्स. कोणती आहे, नायट्रेशन्स. या नायट्रेशन्स करायची आपल्याला. नायट्रेशन्स म्हणजे नायट्रिक ऍसिड सोबत रिएक्शन्स करायची असते. प्रत्येक एरोमॅटिक मध्ये ह्याच राहतात, हॅलोजिनेशन, नायट्रेशन. नायट्रेशन जर घेतली तर नायट्रिक ऍसिड, तर नायट्रिक ऍसिड लिहायचा कसा, HONO. ऍक्च्युली त्याचा फॉर्म्युला HNO3, पण आपण HNO3 न लिहिता HONO2 लिहितो. कशासाठी, आपल्याला इलेक्ट्रोफाईल पाहिजे, एक इलेक्ट्रोफाईल आणि एक न्यूक्लिओफाईल. तर हा NO2 नायट्रोनियम आयन म्हणतात त्याला. काय म्हणतात, नायट्रोनियम आयन. हा ऑर्थो पोझिशन्सवर आणि पॅरा पोझिशन्सवर जाणार आहे. आणि नायट्रोक्लोरोबेन्झिन, पॅरा नायट्रोक्लोरोबेन्झिन आणि ऑर्थो नायट्रोक्लोरोबेन्झिन तयार करणार आहे. आणि ही रिएक्शन्स करत असताना आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत घेतो. या मिक्सरला आपण नायट्रेटिंग मिक्सर म्हणत असतो. काय म्हणत असतो, नायट्रेटिंग मिक्सर. कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. तिसरी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स आपल्याला सल्फोनेशन्स करायची. कोणती आहे, सल्फोनेशन. सल्फोनेशन म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिएक्शन्स करायचे. कोणासोबत, सल्फ्युरिक ऍसिड. H2SO4 फॉर्म्युला असतं सल्फ्युरिक ऍसिडचा, आहे ना. पण याला असं न लिहिता आपण काय करणार आहोत, HOSO3H. हा आपला सल्फोनियम आयन, इलेक्ट्रोफाईल, आणि हा न्यूक्लिओफाईल. हे महत्वाचं आहे आपल्यासाठी की आपल्याला हा सल्फोनियम ग्रुप ऑर्थो पोझिशन्सवर आणि पॅरा पोझिशन्सवर लावायचा. संपला यांचा. बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर फोर्थ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स आपल्याला जी करायची आहे बघा या चॅप्टर मध्ये, ती आहे फ्रीडल क्राफ्ट अल्किलेशन्स. काय करायची आहे, फ्रीडल क्राफ्ट अल्किलेशन्स. आता हे जे फ्रीडल क्राफ्ट अल्किलेशन्स करायचे आहे म्हणजे अल्किल ग्रुप आपल्याला ऍड करायचा आहे. म्हणजे नेमकं आपल्याला अल्किल हॅलाइड सोबत रिएक्शन्स करायचे. तर यातला इलेक्ट्रोफाईल अल्किल ग्रुप, हॅलोजन्स निगेटिव्ह. हा अल्किल ग्रुप ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर ऍड होईल. आता फ्रीडल क्राफ्टची कोणतीही रिएक्शन असेल तर ती AlCl3 या लेविस ऍसिड कॅटॅलिकच्या प्रेझेन्स मध्ये करत असतो आपण. इलेक्ट्रोफाईल जनरेट करत असते. ठीक आहे. फ्रीडल क्राफ्ट अल्किलेशन झाल्यानंतर फ्रीडल क्राफ्ट ऍसिलेशन असते. काय, फिफ्थ रिएक्शन जी आहे आपली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स मध्ये, ते आहे फ्रीडल क्राफ्ट ऍसिलेशन्स. आता हे फ्रीडल क्राफ्ट ऍसिलेशन्स म्हणजे आपण ऍसिड ग्रुप येतो इथे, RCOX, ऍसिड हॅलाइड, म्हणजे ऍसिड क्लोराइड सोबत आपण रिएक्शन्स करतो. तर हा ऍसिड ग्रुप आहे, इलेक्ट्रोफाईल, हॅलोजन्स निगेटिव्ह. आणि ही सुद्धा रिएक्शन्स आपण लेविस ऍसिड कॅटॅलिस्ट अनहायड्रस AlCl3 च्या प्रेझेन्स मध्ये करत असतो. तर ह्या दोन रिएक्शन्स खूप महत्वाच्या आहेत, फ्रीडल क्राफ्ट अल्किलेशन्स आणि फ्रीडल क्राफ्ट ऍसिडिलेशन्स. यांचा आपण सेपरेट लेक्चर सुद्धा तयार करणार आहोत.
हे डिटेल मध्ये पूर्ण जे तुम्हाला कोणताही क्वेश्चन्स नीट किंवा JEE किंवा MSCIT मध्ये क्लिअर आला पाहिजे. इथपर्यंत सर्वांच्या क्लिअर झालं. तर बस आता करायचं काय आपल्याला की याच्यामधला इलेक्ट्रोफाईल हा अर्थ आणि पॅरा पोझिशन्सवर लावायचा आहे. मग आता हे नेमकं तो अर्थ आणि पॅरा पोझिशनवरच काय इलेक्ट्रोफाईल लावतो तेही समजून घ्या. बरोबर आहे. म्हणजे मी जर ह्या रिएक्शन्स तुम्हाला चार्ट मध्ये समजावून सांगितल्या तर 2च मिनिटात संपतात ते. म्हणजे जसं मी आता सांगितल्याप्रमाणे हा जर मी क्लोरोबेन्झिन घेतला, बघा लक्षात ठेवायचं आहे, हा जर मी क्लोरोबेन्झिन घेतला आणि या क्लोरोबेन्झिनच्या यापैकी ज्या रिएक्शन्स आपण करून राहिलो, बघा लक्षात ठेवायचं आहे, आम्ही क्लोरोबेन्झिन घेतलाय आणि या क्लोरोबेन्झिनच्या आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन ज्या करून राहिलेलो आहोत, तर या चार्टमध्ये मी तुम्हाला हे क्लिअर करून दाखवतो की नेमकं या रिएक्शन्स मध्ये एकही रिएक्शन्स आपल्याला पाठ करायची नाही. एकदम इझी रिएक्शन्स आहेत. बरोबर आहे. एकदम इझी रिएक्शन्स आहे. तर सुरुवातीला मी जर क्लोरिनेशन जरी क्लोरोबेन्झिन मध्ये क्लोरिनेशन्स करल तर एक हायड्रोजन्स अर्थ पोझिशन्सवरचा जाईल आणि एक हायड्रोजन्स तुमचा क्लोरोबेन्झिन मध्ये पॅरा पोझिशन्सवर जाणार आहे. म्हणजे हे इलेक्ट्रोफाईल जाणार आहे कारण हे अर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे. काय आहे? अर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे. म्हणजे अर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे म्हणजे येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलला हे अर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर लावतात. तर सुरुवातीची मी जी पहिली रिएक्शन्स तुम्हाला समजावून सांगून राहिलो ते आहे क्लोरिनेशन्स. कोणती आहे? क्लोरिनेशन्स. म्हणजे तुम्ही कोणासोबत रिएक्शन्स करसाल? Cl2 सोबत रिएक्शन्स करसाल. क्लोरिनेशन म्हटलं तर कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करसाल? AlCl3 या लेडीस ऍसिड कॅटॅलिकच्या प्रेझेन्स मध्ये ही रिएक्शन्स करसाल. बरोबर आहे. हा काय करत असतो? हा इलेक्ट्रोफाईल जनरेट करतो. म्हणजे क्लोरीन पॉझिटिव्ह एक क्लोरीन निगेटिव्ह. बस हा पॉझिटिव्ह म्हणजे इलेक्ट्रोफाईल या अर्थो पोझिशन्सवर येईल आणि पॅरा पोझिशन्सवर येईल आणि आपलं आन्सर येईल. बघा लक्षात ठेवायचं आहे, एक आपल्याला अर्थो डायक्लोरोबेन्झिन भेटेल, एक अर्थो पोझिशन्सवर क्लोरीन लागेल आणि एक पॅरा पोझिशन्सवर क्लोरीन लागेल. कोणत्या पोझिशन्सवर? पॅरा पोझिशन्सवर. अशा प्रकारे असे 2 प्रॉडक्ट भेटतात. प्लस साईड प्रॉडक्ट काय भेटेल आपल्याला? HCl, AH आणि हा Cl नेहमीच आहे. तर अशा प्रकारे हे आपण काय करत असतो? क्लोरिनेशन्स केलं. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर या क्लोरिनेशन्स मध्ये आपल्याला 2 प्रॉडक्ट भेटले, एक अर्थोवाला भेटला आणि एक पॅरावाला भेटला. पॅरावाला मेजर प्रॉडक्ट असते. या प्रत्येक रिएक्शन्स मध्ये जो पॅरा प्रॉडक्ट असतो, बघा लक्षात ठेवायचा आहे, हा पॅरा प्रॉडक्ट जो असतो दॅट इज द मेजर प्रॉडक्ट. प्रॉडक्ट इज मेजर प्रॉडक्ट. त्याचे कारण आहे की ते समजावून सांगतो मी, पहिले चार्ट समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला रिएक्शन पाठ करायचीच नाही. या क्लोरोबेन्झिन मध्ये प्रत्येक इलेक्ट्रोफाईल या रिएक्शन मधला हा कुठं लावायचा आहे? अर्थ आणि पॅरा पोझिशन. संपला आपला आन्सर. बरोबर आहे. म्हणून इथे आपलं काय तयार झालं? अर्थो डायक्लोरोबेन्झिन तयार झालं. एक अर्थो डायक्लोरोबेन्झिन तयार झालं आणि इथे काय झालं? पॅरा डायक्लोरोबेन्झिन तयार झालं. इथे पॅरा डायक्लोरोबेन्झिन तयार झाला. तर हा पॅरा डायक्लोरोबेन्झिन तुमचा कोणता प्रॉडक्ट असेल? मेजर प्रॉडक्ट असेल या रिएक्शन्स मध्ये. क्लिअर आहे. सेकंड रिएक्शन जर आपण कोणती केलेली याच्यातली? नायट्रेशन्स. बघा लक्षात ठेवायचं. कोणासोबत रिएक्शन्स करणार आहोत सेकंड आपण? नायट्रेशन्स. म्हणजे नायट्रिक ऍसिड सोबत HONO2 म्हणजे HNO3 सोबत करणार. आणि म्हणून मी HNO3 कसा लिहितो? HONO2 हा तुमचा नायट्रिक ऍसिड आहे कॉन्सन्ट्रेटेड. हा नायट्रोनियम आयन इलेक्ट्रोफाईल आणि हा न्यूक्लिओफाईल. रिएक्शन्स आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 या सोबत करत, याच्या प्रेझेन्स मध्ये करत असतो. काय होईल रिएक्शन्स मध्ये? हा हायड्रोजन्स आणि हा हायड्रोजन्स हा नायट्रोनियम ग्रुप काय करेल? रिप्लेस करेल आणि आपल्याला अर्थो नायट्रोक्लोरोबेन्झिन हा ग्रुप डायरेक्ट करतो की येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलला कुठे लावायचा आहे. बरोबर आहे. आणि म्हणून आपल्याला जो प्रॉडक्ट तयार होईल हा प्रॉडक्ट तुमचा कोणता राहणार आहे? एक नायट्रो ग्रुप तुमचा अर्थो पोझिशन्सवर येईल आणि एक नायट्रो ग्रुप तुमचा पॅरा पोझिशन्सवर येईल. कोणत्या पोझिशन्सवर येईल? हा क्लोरीन ॲज इट इज राहील. हा नायट्रो ग्रुप पॅरा पोझिशन्सवर येईल. प्लस H2O हा बाय प्रॉडक्ट तयार होईल. बाय प्रॉडक्ट काय तयार होईल? H2O तयार होईल. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते? तुमच्या लक्षात आलं असेल की आपण रिएक्शन्स करत असताना आपल्याला पूर्ण क्लिअर झालं पाहिजे. इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर तिसरी रिएक्शन्स कोणासोबत आहे? सल्फोनेशन्स. SO3H
सल्फोनेशन मध्ये इलेक्ट्रोफाईल आहे, तो अर्थो आणि पॅरा पोझिशन्स वर जाणार आहे की नाही. आणि म्हणून तिसरी जी रिएक्शन्स आपण याच्यात केलेली आहे ती आहे आपली आता सल्फोनेशन्स. तर सल्फोनेशन्स आपण कोणासोबत करत असतो? H2SO4 सोबत. रिएक्शन्स मध्ये काही पाठ करायचं काही काम नाही. H2SO4 फक्त लिहिताना असा लिहायचा आहे तुम्हाला थोडासा. HOSO3H हा वाला तुमचा इलेक्ट्रोफाईल असेल आणि हा वाला न्यूक्लिओफाईल, हा इलेक्ट्रोफाईल आणि हा न्यूक्लिओफाईल. हा सल्फोनियम ग्रुप कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये करणार. तर हा सल्फोनियम ग्रुप तुमचा अर्थो आणि पॅरा पोझिशन्सला ऍड होईल, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला जे आन्सर तयार होतील हा क्लोरीन तर ऍज इट इज राहील, पण हा नवीन ग्रुप SO3H हा अर्थो पोझिशन्स ते लागेल इलेक्ट्रोफाईल. त्याला आपण काय म्हणत असतो? बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. तर हे अर्थोक्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड आहे, अर्थोक्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. आणि दुसरा जो प्रॉडक्ट तयार होतो तो होतो आता पॅराक्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. पॅरा पोझिशन्सला SO3H लागेल, प्लस साईड प्रॉडक्ट काय निघणार आहे इथे H2. म्हणजे इथे SO3H हा SO3H अर्थो पोझिशन्सवर लागणार आहे आणि पॅरा पोझिशन्सवर. संपला आन्सर. पॅरावाले प्रॉडक्ट मेजर प्रॉडक्ट राहील प्रत्येक याच्यातले. त्यानंतर नेक्स्ट सल्फोनेशन नंतर फ्रीडल-क्राफ्ट अल्किलेशन्स. फ्रीडल-क्राफ्ट अल्किलेशन जी फोर्थ रिएक्शन्स आहे त्यामध्ये प्रॉडक्ट पार्ट करायचं नाही, अर्थो आणि पॅराच पोझिशन्सवर लावायचं आहे आपल्याला. त्यामुळे मी जर इथे काय घेतला आपला अल्किल हॅलाइड घेतला, मिथिल आयोडाइड घेतला आहे ना, इन द प्रेझेन्स ऑफ AlCl3 लेविस ऍसिड कॅटलिस्ट. हा कॅटलिस्ट काय करतो? हा इलेक्ट्रोफाईल जनरेट करतो आहे की नाही. आता हा इलेक्ट्रोफाईल कुठे लावायचा तुम्हाला? अर्थो आणि पॅरा पोझिशन्सला. म्हणजे अल्किल ग्रुप याचा अर्थ फ्रीडल-क्राफ्ट अल्किलेशन. अल्किल ग्रुप कुठे लावायचा आहे? अर्थो आणि पॅरा पोझिशन्सला. आणि म्हणून तुमचं जे आन्सर येईल तर हा जो क्लोरीन आहे हा क्लोरीन काय करल? येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलला अर्थो पोझिशन्सला लावा. अर्थोक्लोरो ट्विलिंग म्हणत असतो. बेन्झीनवर CH3 म्हणजे ट्विलिंग. त्यानंतर एक दुसरा जो प्रॉडक्ट तयार होतो तो होणार आहे पॅराक्लोरोट्विलिंग. हा क्लोरीन ऍज इट इज राहील, येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलला तो पॅरा पोझिशन्सवर अटॅक करेल, पॅराक्लोरोट्विलिंग. प्लस साईड प्रॉडक्ट काय भेटेल आपल्याला? HI. काय भेटेल? HI. समजली इथपर्यंत? अशा प्रकारे फायनली आहे फ्रीडल-क्राफ्ट ऍसिलेशन्स. फायनल रिएक्शन्स कोणती आहे आपली? फ्रीडल-क्राफ्ट ऍसिलेशन्स. म्हणजे ऍसिड ग्रुप RCO ग्रुप आपला ऍड करायचा आहे. तर मी ऍसिडिलेशन करतो इथे. ऍसिडिलेशन्स म्हणजे ऍसिटिल क्लोराईड घेतो, CH3COCl, त्याला काय म्हणतो आपण? ऍसिटिल क्लोराईड. ह्या ऍसिटिल क्लोराईड मध्ये ऍसिटिल ग्रुप पॉझिटिव्ह, क्लोरीन निगेटिव्ह. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन्स करायची? AlCl3 या लेविस ऍसिड कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये करायच्या. हा वाला कॅटलिस्ट हा इलेक्ट्रोफाईल जनरेट करते, ऍसिटिल ग्रुप म्हणतात त्याला, CH3CO पॉझिटिव्ह ग्रुप आहे. ऍसिलिनियम आयन्स तयार करते. आणि हा ऍसिड कार्बोकॅटायन्स हा कुठं जाते? अर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर जाईल. आणि आपल्याला अशा प्रकारे क्लोरीन तर ऍज इट इज राहील, क्लोरीनचा काही प्रॉब्लेमच नाही, क्लोरीन तिथेच आहे. क्लोरीन येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलने डायरेक्ट करून राहिला. तो कुठे येणार आहे इलेक्ट्रोफाईल? ऍसिड ग्रुप COCH3 ग्रुप एक अर्थो पोझिशन्सवर येईल आणि एक COCH3 ग्रुप तुमचा पॅरा पोझिशन्सवर येईल. कोणत्या पोझिशन्सवर येईल? पॅरा पोझिशन्स. हे क्लोरीन ऍज इट इज राहील. एक तुमचा COCH3 ग्रुप पॅरा पोझिशन्सवर येईल, प्लस साईड प्रॉडक्ट तुम्हाला HCl. तर हे जे CH3CO बेन्झीन रिंग आहे याला ऍसिटोफिनोन म्हणत असतात. काय म्हणतात? ऍसिटोफिनोन. हे अर्थोक्लोरो ऍसिटोफिनोन तयार होते आणि हे पॅराक्लोरो ऍसिटोफिनोन तयार होते. म्हणजे ही रिएक्शन तर मी चार्ट मध्ये एका मिनिटात समजावून सांगितलं तुम्हाला. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हे फक्त इलेक्ट्रोफाईल ओळखायचं आहे. ज्यांच्या सोबत रिएक्शन करायचं आहे क्लोरिनेशन्स मध्ये क्लोरीन पॉझिटिव्ह इलेक्ट्रोफाईल आहे, क्लोरोनियम आयन म्हणतो. नायट्रेशन्स मध्ये नायट्रो ग्रुप NO2 पॉझिटिव्ह नायट्रोनियम आयन्स म्हणतात, हा इलेक्ट्रोफाईल आहे. सल्फोनेशन मध्ये SO3H हा ग्रुप इलेक्ट्रोफाईल आहे, सल्फोनियम आहे. ऍसिडिलेशन्स मध्ये अल्किल ग्रुप इलेक्ट्रोफाईल आहे, अल्किल पॉझिटिव्ह, त्याला आपण अल्किलेशन्स म्हणतो. आणि ऍसिडिलेशन्स मध्ये ऍसिड ग्रुप इलेक्ट्रो हे पॉझिटिव्ह आहे. इथपर्यंत लक्षात आलं? आता हे नेमकं
ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर का होते हे आपण यांच्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरवरून क्लिअर करू. म्हणजे हा क्लोरीन नेमकं येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलला ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर का ऍड होते ते पहिले समजून घेऊ आणि मग हे पुन्हा रिएक्शन्स वन बाय वन आपण डिटेल मध्ये समजून घेऊ. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलाय. त्याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर याच्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स एक्सप्लेन करते, ते आता आपण समजून घेऊ. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. ह्या ज्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स पाहिल्या आपण, तर त्या फक्त ऑर्थो आणि पॅराच पोझिशन्सवर का होतात हे त्यांच्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरवरून आपण क्लिअर करू शकतो की क्लोरोबेन्झिन इलेक्ट्रॉनची डेन्सिटी हे ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर कसं इन्क्रीज करते. तर त्याच्यामुळं आपण ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग नेचर जे आहे, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग नेचर कोणाचं, क्लोरोबेन्झिनचं डायरेक्टिंग नेचर ऑफ हॅलोएरिन्स, नेचर ऑफ क्लोरोबेन्झिनचं ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग नेचर समजून घेऊ ऑन द बेसिस ऑफ देअर रेझोनेटिंग स्ट्रक्चर. बघा हे महत्वाचं आहे रेझोनेटिंग स्ट्रक्चर, थोडं समजून घ्या आता व्यवस्थित. मी इथे क्लोरोबेन्झिन काढतो, बघा लक्षात ठेवा. हा जो क्लोरोबेन्झिन आहे या क्लोरीनवर 3 नॉन बॉन्डिंग पेअर असतात, लोन पेअर म्हणतो आपण, है ना. त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन असते, एक बॉन्डिंग मध्ये भाग घेते, बाकीचे 6 इलेक्ट्रॉन्स त्याच्या अराउंड मध्ये असतात. तर ती 3 लोन पेअर झाली. आणि या रिंग मध्ये 3 पाय बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स असतात, पाय बॉन्ड असतात ना, तर 3 पाय बॉन्डिंग पेअर इलेक्ट्रॉन्स असतात. तर हे काय होते, हा क्लोरोबेन्झिन आपले लोन पेअर इलेक्ट्रॉन्स या पाय बॉन्डिंग इलेक्ट्रॉन सोबत डिलोकलाइज करते. डिलोकलाइज म्हणजे फिरवतात ते, बरोबर आहे. हा इलेक्ट्रॉन्स इथं आले तर हे 2 इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट होते. त्याच्यामुळे पहिलं रेझोनेटिंग स्ट्रक्चर असं तयार होईल क्लोरोबेन्झिनचं. बघा लक्ष द्यायचं. तर हा वाला क्लोरोबेन्झिन जो असेल तर हा डबल बॉन्ड होईल आता इथे, हा 2 इलेक्ट्रॉन्स इथे आल्यामुळे, आणि हे 2 लोन पेअर ऍज इट इज राहील. त्याच्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स इथे आल्यामुळे याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल. हे डबल बॉन्ड इथे आल्यामुळे हे पाय बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स ऑर्थो पोझिशन्सवर इन्क्रीज झाले. कोणत्या पोझिशन्सवर इन्क्रीज झाले, ऑर्थो. बघा इथे ऑर्थो पोझिशन्सवर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढली. कोण वाढवली, या क्लोरीननं वाढवली. आपले लोन पेअर इलेक्ट्रॉन्स कॉन्जुगेशन मध्ये पार्टिसिपेट केले, रेझोनन्स मध्ये पार्टिसिपेट केले, आणि हे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स या रिंगला दिलेत. तर त्याच्यामुळे रिंगवर कोणत्या पोझिशन्सला इलेक्ट्रॉनची डेन्सिटी इन्क्रीज झाली, ऑर्थो पोझिशन्सला इन्क्रीज झाली. त्याच्यानंतर बघा लक्षात ठेवायचं आहे, नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर ड्रॉ करू आपण याचं. हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत हे वापस इथे येतील. हे इलेक्ट्रॉन्स इथे आल्यामुळे हे पायबॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स पॅरा पोझिशन्सवर इन्क्रीज होतील. हे पॅरा पोझिशन्सवर ओपन होतील. बघा लक्षात ठेवायचं आहे. हा क्लोरोबेन्झिनचं बाकीचं स्ट्रक्चर ऍज इट इज राहील, जसं आहे तसंच, तिथे काहीच नाही झालं. हे इलेक्ट्रॉन्स ऑर्थो पोझिशन्सवरचे इथे येतील तर हे पॅरा पोझिशन्सवर येईल. हे इथे आल्यामुळे हे डबल बॉन्ड होईल, आणि हे इथे आल्यामुळे पॅरा पोझिशन्सवर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी इन्क्रीज होईल. बरोबर आहे की नाही, अशा प्रकारे. क्लिअर आहे. त्याच्यानंतर वापस हे 2 इलेक्ट्रॉन्स इथे गेल्यानंतर हे इलेक्ट्रॉन्स वापस ऑर्थो पोझिशन्सवर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी इन्क्रीज करते. नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर तुम्हाला क्लिअर करते की इलेक्ट्रॉनची डेन्सिटी तुमची कुठे इन्क्रीज होऊन राहिली आहे, का पुन्हा ऑर्थो पोझिशन्सवर इन्क्रीज होऊन राहिली. बाकी हे ऍज इट इज आहे क्लोरीनवरची, आहे की नाही. आणि फायनली काय होते की हे जे इलेक्ट्रॉन्स इथून दिले होते ते वापस जसेच्या तसे या क्लोरीन आपल्या वापस घेऊन जाते. ठीक आहे. आणि एक फायनल स्ट्रक्चर तयार होते आपलं ऍज इट इज क्लोरोबेन्झिन जसा होता तसंच ते क्लोरोबेन्झिन फायनली तसंच स्ट्रक्चर तयार होते. 3 लोन पेअर, हे डबल बॉन्ड तयार होईल, आणि हे तर आहेच अल्टरनेट, है की नाही. तर अशा प्रकारे तर हे जे 3 रेझोनेटिंग स्ट्रक्चर तयार झाले तुमचे, हे जे स्ट्रक्चर आहे यांना आपण कोणते स्ट्रक्चर म्हणतो, रेझोनेटिंग स्ट्रक्चर म्हणतो. बघा लक्षात ठेवायचं आहे. रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय डिसाईड करत असते, बघा हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय सांगून राहिले की हे जे क्लोरीन आहे हे क्लोरीन या रिंगवर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी इन्क्रीज करून राहिला. पण तो नेमका कोणत्या पोझिशन्सवर करून राहिलेला आहे, ऑर्थो पोझिशन्सवर. बघा हा क्लोरोबेन्झिन नेमका काय करून राहिला,
इलेक्ट्रॉनची डेन्सिटी अर्थ पोझिशन्सवर इन्क्रीज करून राहिला, तसंच पॅरा पोझिशन्सवर इन्क्रीज करून राहिला, पुन्हा अर्थ पोझिशन्सवर इन्क्रीज करून राहिला. म्हणजे येणारा इलेक्ट्रोफाईल म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस आणि एक न्यूक्लिओफाईल असतो ज्याच्यासोबत आपण रिएक्शन करतो. तर हा इलेक्ट्रोफाईल तो कुठं ऍड करल, एक तर पॅरा पोझिशन्सवर ऍड करल किंवा या अर्थ पोझिशन्सवर ऍड करल, या किंवा त्या. म्हणजे इलेक्ट्रोफाईल हा फक्त अर्थ आणि पॅरावरच का लागतो हे कोण डिसाईड करून राहिलेला आहे, हा क्लोरोबेन्झीन. हा या रिंगवर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी अर्थ आणि पॅरा पोझिशन्सवर इन्क्रीज करून राहिला. त्याच्यामुळे इनकमिंग इलेक्ट्रोफाईल, येणारा इलेक्ट्रोफाईल हा या निगेटिव्ह चार्जची डेन्सिटी जिथे असेल अर्थ आणि पॅरा पोझिशन्स तिथेच तो ऍड होईल. आता मी तुम्हाला सांगितलंय की पॅरा पोझिशन्स त्याला फेवरेबल का आहे. पॅरा पोझिशन्स का फेवरेबल आहे, तर पॅरा पोझिशन्सवर हिंडरन्स नाही म्हणजे अडथळा नाही. म्हणजे येणारा इलेक्ट्रोफाईल आहे त्याला कोणी अडचण करणारा नाही. आणि हा इलेक्ट्रोफाईल जेव्हा अर्थ पोझिशन्सवर येते तर ऑलरेडी इथे क्लोरीन आहे. हा क्लोरीन त्याला थोडासा ढकलते, आपल्या भाषेत बोलायचं असेल तर, म्हणजे हिंडरन्स करते, स्टरिक हिंडरन्स म्हणतो आपण. हे क्लोरीन येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलने थोडंफार हिंडरन्स करते आणि म्हणून लेस क्लोरीन अर्थ पोझिशन्सवर जातात. आणि मॅक्झिमम इलेक्ट्रोफाईल हा कुठे जातो, पॅरा पोझिशन्सवर जातो, बिकॉज ऑफ द लेस हिंडरन्स. तिथं अडथळा कमी आहे, त्याला इझिली तो अटॅच होतो. आणि म्हणून प्रत्येक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स मध्ये तुमचा मेजर प्रॉडक्ट कोणता असतो, पॅरा प्रॉडक्ट हा मेजर प्रॉडक्ट असतो. बरोबर आहे. आता याच्यातील प्रत्येक जे आपण पूर्ण रिएक्शन समजावून सांगितल्या ते अर्थ आणि पॅरा पोझिशन्सने का होते ते या रेझोनेटिंग स्ट्रक्चरवरून क्लिअर होते. आता पहिली रिएक्शन आपण याच्यातली जी पाहिली होती ती आता आपण डिटेल क्लिअर मध्ये पाहू. पहिल्यांदा वन एक रिएक्शन पूर्ण. तर सर्वात पहिली जी रिएक्शन्स होती ती होती आता आपली क्लोरिनेशन्स. कोणती होती, क्लोरिनेशन्स. म्हणजे मी कोणासोबत रिएक्शन्स करतो, Cl2 सोबत. ऍक्च्युअली मी क्लोरिनेशन्स केल्यानंतर मला फक्त इलेक्ट्रोफाईल माहिती करायचं आहे तर मी Cl लिहितो. एक क्लोरीन तुमचा इलेक्ट्रोफाईल असेल आणि एक न्यूक्लिओफाईल असेल आणि हे तयार करायचं काम कोण करते, इलेक्ट्रोफाईल. AlCl3 हे लेविस ऍसिड कॅटलिस्ट करते. बघा हे AlCl3 कसं आहे, इनकम्प्लीट ऑक्टेट आहे. म्हणजे याच्यापाशी इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. 6 इलेक्ट्रॉन्स आहे यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये. जेव्हा एक क्लोरीन आणि एक क्लोरीन याच्या जवळ येईल तर हा इलेक्ट्रोफाईल का जनरेट करते, तर हा क्लोरीन निगेटिव्ह क्लोरीनला आपल्याकडे ओढून घेईल आणि त्याच्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स इथं जर गेले तर हा इलेक्ट्रोफाईल जनरेट करेल. आणि अशा प्रकारे हा क्लोरोनियम आयन्स, काय म्हणते इलेक्ट्रोफाईल, क्लोरोनियम आयन्स प्लस AlCl4 एक निगेटिव्ह कॉम्प्लेक्स आयन तयार आहे. तर असा हा इलेक्ट्रोफाईल हा AlCl3 कॅटलिस्ट करते. म्हणून ही रिएक्शन्स AlCl3 या कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये करायची असते. बरोबर आहे. बघा सिंपल आहे. जेव्हा तुम्ही क्लोरोबेन्झीन घेसाल, रिएक्शन्स तर काही प्रॉब्लेमच नाही. हा क्लोरोबेन्झीन घेतला आपण आणि याची रिएक्शन जेव्हा आपण क्लोरिनेशन्स करू Cl2 सोबत, आपण डायरेक्ट लिहित असतो Cl2. मी समजावून सांगण्यासाठी Cl बॉन्ड Cl लिहिला आहे. AlCl3 या कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये केली तर हा कॅटलिस्ट इथं इलेक्ट्रोफाईल जनरेट करायचं काम करते. म्हणजे हा क्लोरोनियम आयन तयार करते. हा क्लोरीन आता नेमका अर्थ पोझिशन्सवर येते आणि पॅरा पोझिशन्सवर येते. बरोबर आहे. एक क्लोरीन इथे येईल, एक क्लोरीन इथे येईल आणि आपल्याला अशा प्रकारे अर्थो डायक्लोरोबेन्झीन काय तयार होईल, अर्थो डायक्लोरोबेन्झीन हा इथे गेल्यानंतर HCl निघून जाईल. पुन्हा हाच एक क्लोरीन येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलला म्हणजे येणाऱ्या क्लोरीनला हा पॅराई पोझिशन्सवर लावते. हे कोण लावते, हे काढायचं नाही. बरोबर आहे. हे काढला तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन होईल. त्याच्यामुळे हा Cl इथे येईल तर त्याच्यामुळे इथे पॅरा पोझिशन्सवर दुसरा क्लोरीन लागेल प्लस साईड प्रोडक्ट तुमचा काय भेटेल, HCl. तर हा वाला तुमचा जो आहे त्याला आपण अर्थो डायक्लोरो बेन्झीन म्हणतो. बरोबर आहे की, किंवा 1,2 डायक्लोरो बेन्झीन म्हणतात त्याला, 1,2 डायक्लोरो बेन्झीन. त्यानंतर हा 1,4 म्हणजे पॅरा डायक्लोरो बेन्झीन तयार होईल, आहे की नाही.
आणि यालाच आपण 1,4-डायक्लोरोबेन्झीन सुद्धा म्हणतो. तर या रिएक्शन्स मध्ये हा वाला प्रॉडक्ट तुमचा मायनर प्रॉडक्ट असेल अल्फावाला, आणि पॅरावाला प्रॉडक्ट तुमचा मेजर प्रॉडक्ट असेल. कोणता असेल? मेजर प्रॉडक्ट. क्लिअर आहे? मेजर का आहे? बिकॉज ऑफ द लेस स्टेरिक हिंडरन्स ऍट पॅरा पोझिशन्स. क्लिअर झालं हे? तुमच्या लक्षात येऊन राहिलं? क्लोरिनेशन्स कसं केलं आपण? AlCl3 चा रोल काय? क्लोरोनियम आयन्स इलेक्ट्रोफाईल जनरेट करते तो. हा डिफिशियंट असल्यामुळे हा क्लोरीनला ओढते, Cl पॉझिटिव्ह तयार होईल, इलेक्ट्रोफाईल, आणि इलेक्ट्रोफाईल जो तयार होईल तो या ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर अटॅक करेल. बऱ्याच जणांना वाटायला बॅलन्स नाही सर, हे दोन घेतले इकडे आणि हे एकच घेतला, तर तुम्ही बॅलन्सही करू शकता, याला टॉईस करू शकता, याला टॉईस करू शकता, आणि इथे टॉईस करावं लागेल. तसं तुम्ही मेजर मायनर लिहिलं म्हणजे हे जर 20% तयार होत असेल तरी 80% तयार होते, त्याच्यामुळे ऑलरेडी बॅलन्स आहे. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की क्लिस्टर क्लिअर प्रत्येक गोष्टीचा रोल काय? AlCl3 या कॅटॅलिस्टचा रोल काय? तो इलेक्ट्रोफाईल जनरेट करते. हा क्लोरोबेन्झीन येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलने अर्थो आणि पॅरास पोझिशन्सवर लिहून लावते, कारण तो अर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी काय करत असतो? इन्क्रीज करत असतो. एकदम सिंपल आहे. क्लिस्टर आपल्याला एकदम क्रिस्टल क्लिअर समजलं पाहिजे, आणि ते जर समजलं तर मग आपल्याला ते पाठ करायचं कामच नाही. येणारा इलेक्ट्रोफाईल हा क्लोरीन डिसाईड करणार आहे की अर्थो आणि पॅरास पोझिशन्सवर लावायचा, त्याच्यामुळे पाठ करायचं कामच नाही आपल्याला. दुसरीही रिएक्शन्स मी तशीच करणार. येणारा इलेक्ट्रोफाईल हा अर्थो आणि पॅरास पोझिशन्सवर लावणार, म्हणजे ज्या पाचही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहेत त्या प्रत्येक रिएक्शन मध्ये मी इलेक्ट्रोफाईल हा क्लोरोबेन्झीनच्या अर्थो आणि पॅरास पोझिशन्सवर ऍड करणार. बस ते समजून घ्यायचं आहे की कसं होते म्हणून. क्लिअर आहे? त्याच्यामुळे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ह्या पूर्ण 12th मध्ये एक सारख्याच आहेत. समजलं? लक्षात आलं का? बस जो कंपाऊंड आहे तो अर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे का ते त्यांच्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरवरून आपल्याला क्लिअर करायचं आहे. एवढं जर समजलं असेल तर तुम्हाला रिएक्शन्स एकही पाठ करायची गरज पडणार नाही. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल तर आता आपण सेकंड रिएक्शन्सवर प्रोसीड होऊ. तर तुमचा जवळपास टाइम इथे झालाच आहे. बघा, लक्ष द्या. आपण जी पहिली रिएक्शन समजून घेतलेली आहे ती होती क्लोरिनेशन्स. आता सेकंड रिएक्शन जी आपण समजून घेऊन राहिलो ते आहे नायट्रेशन्स. कोणती आहे? नायट्रेशन्स. म्हणजे सेकंड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जी पाहायची आहे आपल्याला ती आहे नायट्रेशन्स. कोणती आहे? नायट्रेशन्स. आता ही जी नायट्रेशन्स करायची आहे प्रत्येक चॅप्टर मध्ये येईल नायट्रेशन्स. तर नायट्रेशन्स म्हणजे नायट्रिक ऍसिड सोबत रिएक्शन्स करत असतो. तर नायट्रिक ऍसिडचा फॉर्म्युला HNO3 आहे, पण आपल्याला इलेक्ट्रोफाईल महत्वाचा आहे. इलेक्ट्रोफाईल आपला काय राहणार आहे? HONO2 जर घेतला आपण तर हा NO2 इलेक्ट्रोफाईल असेल, नायट्रोनियम ग्रुप, आणि हा न्यूक्लिओफाईल असेल. म्हणजे आपण कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड प्लस कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड घेत असतो, H2SO4. हे मिक्सर घेतो, याला नायट्रेटिंग मिक्सर म्हणतात. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड या मिक्सरला आपण नायट्रेटिंग मिक्सर म्हणत असतो. काय म्हणत असतो? नायट्रेटिंग मिक्सर. तर हे नायट्रेटिंग मिक्सर याच्यासाठी घेतो की हे नायट्रोनियम ग्रुप तयार करतात, इलेक्ट्रोफाईल जनरेट करत असते. बरोबर आहे? आता काहीच पाठ करायचं काम नाही. सिंपल रिएक्शन्स आहे. आपला क्लोरोबेन्झीन तर फिक्स आहे. बरोबर आहे? हा क्लोरोबेन्झीन जेव्हा रिएक्शन्स करणार आहे नायट्रिक ऍसिड सोबत, नायट्रेशन म्हटलं तर कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड घेणार आहोत आपण आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड घेणार आहोत, है ना? तर यांना आपण नायट्रेटिंग मिक्सर म्हणत असतो. तर या नायट्रेटिंग मिक्सर मध्ये हा NO2 ग्रुप पॉझिटिव्ह असेल इलेक्ट्रोफाईल, हा न्यूक्लिओफाईल. हा इलेक्ट्रोफाईल अर्थो पोझिशन्सवर आणि पॅरा पोझिशन्सवर लागणार आहे. बस हा NO2 ग्रुप नायट्रोनियम ग्रुप म्हणतो आपण. हा पॉझिटिव्ह पार्ट त्याला आपण नायट्रोनियम ग्रुप म्हणत असतो. नायट्रोनियम IUM येत असते पॉझिटिव्ह स्पेसिसच्या समोर, नायट्रोनियम आयन्स म्हणतात. हा इलेक्ट्रोफाईल अर्थो पोझिशन्सवर आणि पॅरा पोझिशन्सवर येईल आणि आपल्याला जो प्रॉडक्ट तयार होईल तर एक तयार होणार आहे हा क्लोरोबेन्झीन. येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलला एक नायट्रो पोझिशन्सवर, अर्थो पोझिशन्सवर अटॅक करणार आहे, आणि दुसरा जो आहे
तो आहे पॅरा पोझिशन्सवर ऍड करणार आहे. हा क्लोरोबेन्झीन येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलला NO2 ग्रुपला पॅरा पोझिशन्सवर ऍड करेल प्लस H2O निघून जाईल. तर अशा प्रकारे हे ऑर्थो नायट्रो क्लोरोबेन्झीन तयार होते. ऑर्थो नायट्रो क्लोरोबेन्झीन तयार होईल. पण हा वाला प्रॉडक्ट कसा राहणार आहे आपला मायनर प्रॉडक्ट असते. त्याचं कारण आहे की स्टरिक हिंडरन्स येणारा हा ग्रुप या Cl ग्रुप त्याला थोडंसं रिपल्शन करत असते, बरोबर आहे. आणि दुसरा जो प्रॉडक्ट तयार होत असतो तो असतो पॅरा नायट्रो क्लोरोबेन्झीन. पॅरा नायट्रो क्लोरोबेन्झीन. तर हा पॅरा नायट्रो क्लोरोबेन्झीन तुमचा मेजर प्रॉडक्ट असतो, मेन प्रॉडक्ट असतो, बरोबर आहे की नाही, है ना. कारण तिथे लेस हिंडरन्स पोझिशन असते, इथे त्याला अडथळा नाही आहे लागण्यासाठी. तर अशा प्रकारे तुम्ही याला बॅलन्स करण्यासाठी टॉईस हे तर टॉईस आहेच, टॉईस H2O करू शकता. नाही केलं तरी चालते. ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्स मेजर आणि मायनर लिहिलं की ते झालंच, ऑलरेडी बॅलन्स असतं ते. इथपर्यंत समजलं. हे झालं तुमचं नायट्रेशन्स. आता अशीच आपण थर्ड सल्फोनेशन्स करू. सल्फोनेशन मध्येही आपण इलेक्ट्रोफाईल सल्फोनियम आयन्स ओळखून घेऊ पहिल्यांदा. थर्ड जी रिएक्शन्स आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन समजावून सांगितली होती चार्टमध्ये, ती आहे आता सल्फोनेशन्स. बघा लक्षात ठेवायचं आहे. थर्ड जी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स आहेत ती आहे आपली सल्फोनेशन्स. तर सल्फोनेशन्स म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिएक्शन्स करत असतो. H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड घेतो आपण. तर सल्फ्युरिक ऍसिड असं न लिहिता आपण याला इलेक्ट्रोफाईलच्या फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर HOSO3H या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, प्लस हे मायनस इलेक्ट्रोफाईल. याला आपण सल्फोनियम आयन म्हणत असतो. काय म्हणतो? सल्फोनियम आयन. हा इलेक्ट्रोफाईल तयार होणार आहे, बरोबर आहे. आता बघा सिंपल रिएक्शन्स आहे. तुम्ही इथे क्लोरोबेन्झीन घ्या पहिल्यांदा. तुमचं क्लोरोबेन्झीन तर फिक्स आहे ज्याच्यासोबत रिएक्शन्स करून राहिलो आपण. यांच्या रिएक्शन जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड सोबत करू, सल्फ्युरिक ऍसिड सोबत याला स्ट्रॉंगली हीट करू, तर त्यावेळेस काय होईल? हा सल्फोनियम आयन्स इलेक्ट्रोफाईल आणि हा न्यूक्लिओफाईल. हा ऑर्थो पोझिशन्सला लावाल हा सल्फोनियम ग्रुप आणि या पॅरा पोझिशन्सला लावाल. अशा प्रकारे म्हणजेच तुम्हाला एक ऑर्थो सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट तयार होईल. हा क्लोरीनला SO3H ऑर्थो पोझिशन्सला लागेल आणि हा क्लोरीन येणाऱ्या SO3H ला पॅरा पोझिशन्सलाही लावल आणि हा पॅरा पोझिशन्सलाही ऍड करणार आहे SO3H या इलेक्ट्रोफाईलला. आणि साईड प्रॉडक्ट काय तयार होईल? H2O. एक H आणि इथून OH असं H2O तयार होईल. आता या कंपाऊंडचं नाव थोडं इंटरेस्टिंग आहे, बरोबर आहे. हा आता सबस्टिट्यूएंट आहे इथे क्लोरीन. मेन पॅरेंट कंपाऊंड तुमचा हा आहे बेन्झीन सल्फोनिक ऍसिड, बरोबर आहे. तर बेन्झीन सल्फोनिक ऍसिडच्या ऑर्थो पोझिशन्सले क्लोरीन आहे म्हणून याचं नाव आहे ऑर्थो क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. काय म्हणतो आपण? ऑर्थो क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड हे याचं नाव आहे. आणि हा मायनर प्रॉडक्ट असेल. काय असेल? मायनर. IUPAC द्यायचं असेल तर 2 येईल. ऑर्थोच्या जागी फक्त 2 येत असते, बाकी तर सर्व नाव सारखंच राहणार आहे. 2 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. हा वाला आता सांगा 1 2 3 4 पोझिशन्सले क्लोरीन आहे म्हणजे पॅरा क्लोरो. हे तर पॅरेंट कंपाऊंड आहे बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. तर याला काय म्हणतात? पॅरा क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. सल्फोनिक ऍसिड असा प्रॉडक्ट तयार होईल. आणि हा वाला प्रॉडक्ट तुमचा प्रॉडक्ट असेल मेजर प्रॉडक्ट. यालाच आपण 4 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड सुद्धा म्हणतो. तर अशा प्रकारे एक मायनर प्रॉडक्ट तयार होईल आणि एक मेजर प्रॉडक्ट. म्हणजे आपल्याला ऑर्थो क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड आणि दुसरा आहे पॅरा क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड असे 2 प्रॉडक्ट तयार होईल. आउट ऑफ दिस पॅरा क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड इज द मेजर प्रॉडक्ट बिकॉज ऑफ द less steric hindrance. Okay. Now the next reactions is the Friedel-Crafts alkylations. अतिशय महत्वाची रिएक्शन्स आहेत. त्या रिएक्शन्सवर आपण एक डिटेल मोठं लेक्चर घेणार आहोत. डिटेल पूर्ण चॅप्टर मधल्या फ्रीडल-क्राफ्ट अल्किलेशन्स रिएक्शन समजून घेणार आहोत, बरोबर आहे. त्याच्यामुळे रिएक्शन्स पाठ करायच्याच नाहीये. मी तुम्हाला नंतर मॅक्झिमम रिएक्शन्स, कारण आता हे पहिलं चॅप्टर स्टार्ट आहे तुमचं. तर एरोमॅटिक मध्ये ह्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स आपल्या 12th मध्ये जेवढेही आहेत
ते मी तुम्हाला डिटेलमध्ये एकदा समजावून सांगतो की मग तुम्हाला ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग कोणते आहेत आणि मेटा डायरेक्टिंग वाले रिएक्शन्स कोणते आहेत हे क्लिअर होऊन जाईल. बरोबर आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. फोर्थ रिएक्शन्स आपण पाहणार आहोत सल्फोनेशन झाल्यानंतर. फ्रीडल क्राफ्ट अल्किलेशन्स म्हणजे अल्किल ग्रुप ऍड करायचा आहे आपल्याला. फ्रीडल क्राफ्ट अल्किलेशन्स म्हणजे अल्किल हॅलाइड सोबत रिएक्शन्स करायचे याच्यात. अल्किल ग्रुप पॉझिटिव्ह इलेक्ट्रोफाईल, हॅलाइड्स निगेटिव्ह. आणि फ्रीडल क्राफ्टची कोणतीही रिएक्शन असेल तर ती लेविस ऍसिड कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये करत असतो. AlCl3 कॅटॅलिस्ट वापरू शकतो आपण, FeCl3 कॅटॅलिस्ट वापरतो. आणि हे दोन्ही वापरत असताना बरेचदा यांच्यामध्ये कार्बोकॅटायनचं रिअरेंजमेंट होते, पण यांच्यामध्ये कार्बोकॅटायनचं रिअरेंजमेंट होणार नाही. ते तुम्हाला मी सांगतो समोर. बरोबर आहे. डिटेल जेव्हा समजावून सांगतो. सध्या आता लक्षात ठेवा की फ्रीडल क्राफ्ट अल्किलेशन्स म्हणजे आपल्याला अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस करायचा आहे. मिथिल, इथिल, प्रॉपिल ग्रुप इंट्रोड्यूस करायचा आहे ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्सला. बरोबर आहे की नाही. तर सर्वात पहिल्यांदा या रिएक्शन्स मध्ये हे जे अल्किल हॅलाइड आहे आणि हा AlCl3 कॅटॅलिस्ट आहे याचा रोल समजून घ्या. हा डिफिशियंट आहे. हे वाले इलेक्ट्रॉन्स, लोन पेअर इलेक्ट्रॉन्स हे यांच्यासोबत कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करेल आणि हे इलेक्ट्रॉन्स इथे गेल्यामुळे हा इलेक्ट्रोफाईल तयार होईल. म्हणजे हा R पॉझिटिव्ह कार्बोकॅटायन तयार करायचं काम करते. कार्बोकॅटायन आणि कार्बोकॅटायनची प्रॉपर्टी असते की त्यांच्यामध्ये 1-2 शिफ्ट होत असते. काय होत असते? 1-2 शिफ्ट. स्टेबल कार्बोकॅटायन तयार होत असते. ही माहिती आहे तुम्हाला. आणि हा AlCl4 निगेटिव्ह म्हणून निघून जाईल. बरोबर आहे. याचा रोल लक्षात आला तुम्हाला. मी काय सांगितलं आहे की AlCl3 या कॅटॅलिस्टचा की हा क्लोरीनला उडून घेईल आणि हा इलेक्ट्रोफाईल तयार करेल. कार्बोकॅटायन इथे इलेक्ट्रोफाईल आहे. कोणत्या रिएक्शन्स मध्ये? फ्रीडल क्राफ्ट ऍसिड अल्किलेशन्स मध्ये. ओके. बघा आता हे आपण एक रिएक्शन्स घेऊ. एक रिएक्शन्स घेऊ. एक्झाम्पल एक वाढवत घेऊ आणि एक एक्झाम्पल तुम्ही वाढवलं तर तुम्हाला लक्षात येईल की हे प्रॉडक्ट कसे तयार होतील. बघा सर्वात पहिल्यांदा मी इथे क्लोरोबेन्झिन घेतोय. बरोबर आहे. हा क्लोरोबेन्झिन घेतला आणि सर्वात छोटा वाला अल्किल हॅलाइड घेतला मी मिथिल क्लोराइड किंवा ब्रोमाइड, आयोडाइड कोणताही घ्या. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करसाल? AlCl3 या कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये. याचा रोल माहिती आहे तुम्हाला की हा कार्बोकॅटायन तयार करते आणि ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर हा अल्किल ग्रुप इथे काय होईल? इंट्रोड्यूस होईल. आणि आपल्याला एक ऑर्थो क्लोरोट्विलीन तयार होईल. हा क्लोरीन तर ऍज इट इज राहील. एक ऑर्थो पोझिशन्सला मिथिल ग्रुप लागेल. त्याला आपण ऑर्थो क्लोरोट्विलीन म्हणतो. ऑर्थो क्लोरोट्विलीन तयार होत असते त्याला, किंवा टू क्लोरोट्विलीन म्हणू शकतो आपण याला. प्लस एक पॅरा क्लोरोट्विलीन तयार होईल. कोणता तयार होईल? पॅरा क्लोरोट्विलीन होईल. म्हणजे पॅरा पोझिशन्सला CH3 ग्रुप लागेल. प्लस HCl तुमचा साईड प्रॉडक्ट तयार होईल. तर हा पॅरा क्लोरोट्विलीन हा तुमचा मेजर प्रॉडक्ट असतो आणि हा मायनर प्रॉडक्ट असतो. दिस इज द मायनर प्रॉडक्ट आणि दिस इज द मेजर प्रॉडक्ट. तर बरेचदा आपल्याला मेजर प्रॉडक्ट विचारले जात असते रिएक्शन्स मध्ये, मायनर प्रॉडक्ट विचारत नाही. क्लिअर झालं मी काय म्हटलंय ते? याचा रूल लक्षात आला तुम्हाला. कार्बोकॅटायन्स तयार होत असते. आता बघा मी सेकंड एक्झाम्पल घेतो. आता मिथिलच्या जागी इथिल घेतो. तर इथिल ग्रुप इंट्रोड्यूस होईल ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर. तर म्हणून फ्रीडल क्राफ्ट अल्किलेशन्स मध्ये बघा आता इथे आपण फ्रीडल क्राफ्ट अल्किलेशन समजून घेऊन राहिलो. त्यामध्ये आपण एक एक्झाम्पल समोर इन्क्रीज करू तर थोडं ट्विस्ट येऊन जाईल, काही ना काही गडबड होत जाईल. तर त्याच्यामुळे आपण ती समजून घेऊ कशी होणार आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. बघा आता मी नेक्स्ट सेकंड रिएक्शन्स घेतो. आपण कोणती रिएक्शन्स पाहून राहिलेलो आहोत? फ्रीडल क्राफ्ट अल्किलेशन्स ही रिएक्शन समजून घेऊन राहिलो. तर फ्रीडल क्राफ्ट अल्किलेशन्स मध्ये मी जे एक्झाम्पल घेऊन राहिलो फ्रीडल क्राफ्ट अल्किलेशन्स मध्ये, तर बघा सेकंड एक्झाम्पल पाहू आता. फ्रीडल क्राफ्ट अल्किलेशन्स म्हटलं तर क्लोरोबेन्झिन तर आपला स्टार्टिंग केमिकल कंपाऊंड आहे ना. यांची रिएक्शन्स आता मी इथिल क्लोराइड सोबत केली. इथिल क्लोराइड किंवा ब्रोमाइड किंवा आयोडाइड कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करसाल? AlCl3 या लेविस ऍसिड कॅटॅलिस्ट. हा काय करणार आहे? इलेक्ट्रोफाईल जनरेट करणार आहे. हा इलेक्ट्रोफाईल ऑर्थो पोझिशन्सला आणि पॅरा पोझिशन्सला लागणार आहे इथिल ग्रुप. म्हणून बघा लक्षात ठेवायचं आहे ऑर्थो क्लोरो इथिल बेन्झीन तयार होईल. हा इथिल ग्रुप ऑर्थो पोझिशन्सला लागेल एक. आणि दुसरा जो आहे तो इथिल ग्रुप
पैरा पोजिशन्स ले लागेल, हा इथिल ग्रुप एक पैरा पोजिशन्स ले लागेल, प्लस साईड प्रोडक्ट मध्ये आपला HCl निघेल. अशा प्रकारे क्लिअर आहे. इथपर्यंत तर काही प्रॉब्लेम नाही. पण आता मी जे तिसरं एक्झाम्पल घेतो बघा, लक्षात ठेवायचं आहे. या तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये तुमच्या लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. मी जसं एक क्लोरोबेन्झिन घेतला, आपण एक काय घेतलाय, क्लोरोबेन्झिन, आणि यांची रिएक्शन्स आपण एन प्रोपिल क्लोराईड सोबत केली. काय केली? एन प्रोपिल क्लोराईड सोबत केली. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करसाल? ही AlCl3 या लेविस ऍसिड कॅटॅलिसच्या प्रेझेन्स मध्ये. तर हा काय करतो? AlCl3 याला कार्बोकॅटायन मध्ये कन्वर्ट करतो. बरोबर आहे. पोरं काय करतील? हा सरळ सरळ ग्रुप अर्थो पोझिशन्सवर आणि पॅरा पोझिशन्सवर लावतो. पण मी आता सांगितलं आहे की कार्बोकॅटायनची एक प्रॉपर्टी आहे 1-2 शिफ्ट करण्याची. काय? 1-2 शिफ्ट. म्हणजे हा जो हायड्रोजन्स आहे तो इथे शिफ्ट होईल, आणि हा जो प्रायमरी कार्बोकॅटायन्स आहे हा कशात कन्वर्ट होतो? सेकंडरी कार्बोकॅटायन्स मध्ये कन्वर्ट. कशामध्ये? सेकंडरी कार्बोकॅटायन. आणि हा स्टेबल असल्यामुळे हा 1-2 शिफ्ट करून स्टेबल कार्बोकॅटायन मध्ये कन्वर्ट होतो. हा इलेक्ट्रोफाईल मग या अर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर लागतो, हा सेकंडरी वाला. आणि म्हणून तुमचं आन्सर बेसिकली हे प्रॉडक्ट भेटेल. क्लोरीन तर ऍज इट इज राहील, पण हा सेकंडरी प्रॉपिल ग्रुप तुमचा अर्थो पोझिशन्सवर लागेल. सेकंडरी प्रॉपिल क्लोरोबेन्झिन तयार होईल, आणि किंवा आयसोप्रोपिल क्लोरोबेन्झिन, आणि पॅरा आयसोक्लोरोबेन्झिन तयार होईल. पॅरा आयसोक्लोरोबेन्झिन हा वाला प्रॉडक्ट तयार, प्लस साईड प्रॉडक्ट HCl तयार होईल. बघा, लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही जर इथून लावला तर याचा आन्सर तुम्ही लिहिलं असतं हे वाला. बघा, लक्षात ठेवायचं आहे. हे वाला अर्थो एन प्रॉपिल ग्रुप लावला असता तर हे आन्सर रॉंग होतं. समजलं? लक्षात आलं? त्याच्यामुळं जिथे आता प्रायमरी कार्बोकॅटायनचं कन्व्हर्शन सेकंडरी किंवा टर्शरी कार्बोकॅटायन मध्ये होत असते, तिथं 1-2 शिफ्ट जर होऊन ते सेकंडरी किंवा टर्शरी स्टेबल कार्बोकॅटायन मध्ये तयार होत असेल तर तो कार्बोकॅटायन हा अर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर लावायचा आहे. म्हणून तुम्हाला मिथिल पर्यंत काही प्रॉब्लेम नाही. पण जसं ही अल्किल ग्रुप आता मोठा होईल तसतसं तुम्हाला कोणता कार्बोकॅटायन याच्यातला स्टेबल असतो म्हणून याचं मेकॅनिझम थोडं समजलं पाहिजे. आणि त्यामुळं हा कार्बोकॅटायन जो बनतो Cl निगेटिव्ह हा इकडे उडून, तर तो शिफ्ट होऊन सेकंडरी कार्बोकॅटायन मध्ये कन्वर्ट होतो, आणि हा सेकंडरी कार्बोकॅटायन मग अर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर जातो. तर पॅरावाला तर मेजर प्रॉडक्टच असणार आहे आणि अर्थोवाला मायनर. तर ही वाला प्रॉडक्ट तयार होणार नाही तुमचा. दॅट इज द मेजर प्रॉडक्ट इन द रिएक्शन्स. क्लिअर आहे काय सांगितलंय? असंच एक दोन एक्झाम्पल घेऊ. फ्रिडल-क्राफ्ट अल्किलेशन्स मध्ये जी शिफ्टिंग होतात तुमच्या लक्षात आले पाहिजे की हे एक्झाम्पल कसे आहेत म्हणून. आपण याचं डिटेल तर लेक्चर करणारच आहोत, फुल लेक्चर आहे. बरोबर आहे? फ्रिडल-क्राफ्ट रिएक्शनचं. तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं पहिले हे समजून घ्या, मी जे समजावून सांगून राहिलो होते. तर जसं आता मी ह्या क्लोरोबेन्झिन घेतला आणि या क्लोरोबेन्झिनची रिएक्शन्स मी जर तुम्हाला अशा प्रकारे आयसोब्युटिल क्लोराईड सोबत करायला सांगितले असते. आयसोब्युटिल क्लोराईड सोबत कोणाच्या प्रेझेन्स मध्ये ही रिएक्शन्स करा म्हटलं असतं? AlCl3 या लेविस ऍसिड कॅटॅलिसच्या प्रेझेन्स मध्ये. तर मी तुम्हाला सांगितलंय की हवाला कार्बोकॅटायन जनरेट करते. बरोबर आहे की नाही? पण प्रॉब्लेम असा आहे की हवाला कार्बोकॅटायन कसा आहे? अनस्टेबल आहे. प्रायमरी कार्बोकॅटायन्स आहे. इथून हायड्रोजन इथं शिफ्ट होऊ शकते, म्हणून इथे 1-2 हायड्राईड शिफ्ट होत असते. 1-2 हायड्राईड शिफ्ट होत असते, आणि हा कार्बोकॅटायन्स बेसिकली कशात कन्वर्ट होतो? टर्शरी कार्बोकॅटायन्स मध्ये कन्वर्ट होते. हा वाला पॉझिटिव्ह चार्ज इथे येते, हा हायड्रोजन इकडे शिफ्ट होतो, आणि हा टर्शरी ब्युटिल ग्रुप तुमचा अर्थो आणि पॅरा पोझिशन्सला ऍड होतो. हा डायरेक्ट इथून ऍड नाही करायचा, हा कार्बन ऍड होत असतो. बरोबर आहे? आणि म्हणून आपल्याला जे प्रॉडक्ट तयार होणार आहे इथे, तर हा क्लोरोबेन्झिन तर ऍज इट इज राहील. तर इथे टर्शरी ब्युटिल ग्रुप तुमचा अर्थो पोझिशन्सवर लागेल है ना. एक प्रॉडक्ट तयार होईल, आणि सेकंड प्रॉडक्ट तयार होईल की जो टर्शरी ब्युटिल ग्रुप आहे तो तुमच्या पॅरा पोझिशन्सवरही ऍड होईल. हा टर्शरी ब्युटिल ग्रुप कोणत्या पोझिशन्सवर लागेल? पॅरा पोझिशन्सवर, प्लस yes, and this is the major product in the reactions, while this product is the minor product. मॅक्झिमम पोरं काय करतात की ते पार्ट केल्यासारखं इथचा पॉझिटिव्ह पार्ट इथे लावतात, इथे लावतात. पण जर तुम्हाला कार्बोकॅटायन्स तयार होते हे समजलं तर तिथे 1-2 शिफ्ट हे मेकॅनिझम लक्षात ठेवायचं आहे. 1-2 शिफ्ट होतच असते कार्बोकॅटायन मध्ये टू अंडरगो द स्टेबल कार्बोकॅटायन्स.
स्टेबल कार्बोकॅटायन तयार होत असते. बरोबर आहे? इथपर्यंत लक्षात आलं सर्वांना? तर हे काही 2 एक्झाम्पल दिले मी. असे खूप सारे एक्झाम्पल आपण या DTL फ्रीडल क्राफ्ट अल्किलेशनचं एक सेपरेट लेक्चर तयार करणार आहोत मी. तर त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला हे समजावूनही सांगाल आणि खूप सारे एक्झाम्पल इंट्रामॉलिक्युलर इंटरमॉलिक्युलर समजावून सांगाल. तर इथे आपलं लिमिटेशन्स असं आहे की या सिलेबसचा ही रिएक्शन्स आपल्याला जी दिलेली आहे ते आपल्याला समजून घेणं आहे. आता बघा, लक्षात ठेवायचं आहे, नेक्स्ट आपण जेव्हा रिएक्शन्स करू फ्रीडल क्राफ्ट, शेवटची जी रिएक्शन्स आहेत ती आहे आता फ्रीडल क्राफ्ट. बघा, फ्रीडल क्राफ्ट ऍसिलेशन्स. काय? ऍसिलेशन्स. तर आपण ऍसिलेशनच्या ऐवजी ऍसिटिलेशन्स करतो. जनरली मॅक्झिमम चॅप्टरमध्ये हे ऍसिटिलेशन म्हटलं जाते, कारण ऍसिटिलेशन्स म्हणजे ऍसिटिल ग्रुप. या ग्रुपला आपण ऍसिटिल ग्रुप म्हणत असतो आणि ऍसिटिल क्लोराईड हा आपण वापरत असतो इलेक्ट्रोफाईलसाठी. तर अशा प्रकारे, तर इथे जो इलेक्ट्रोफाईल आहे आपला ते आपण AlCl3 या कॅटलिकच्या प्रेझेन्समध्येच करणार आहोत. हा Cl हा ओढून घेईल आणि एक ऍसिल कार्बोकॅटायन्स तयार होईल. काय तयार होईल? असा ऍसिल कार्बोकॅटायन. पण या ऑक्सिजनवर 2 पेअर असल्यामुळे याचं रेझोनन्स स्टॅबिलाइज कार्बोकॅटायन बनल C ट्रिपल बॉन्ड O या याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे? तर असा हे स्टेबल कार्बोकॅटायन्स बनतो आणि त्याच्यामुळे ऍसिलेशन्स रिएक्शन्स ही फास्टर रिएक्शन असते दॅन अल्किलेशन्स. अल्किलेशन्स मधला कार्बोकॅटायन्स हा स्टेबल नसतो, पण ऍसिलेशन्स मधला कार्बोकॅटायन्स हा मोर स्टेबल असतो. बघा, त्याची रिएक्शन्स करू आपण फ्रीडल क्राफ्ट ऍसिलेशन्स मध्ये. तर आपण एक क्लोरोबेन्झिन घेतला आणि या क्लोरोबेन्झिनची रिएक्शन्स आपण ऍसिटिल क्लोराईड सोबत केली. कोणासोबत? ऍसिटिल क्लोराईड, किंवा इथं इथेनॉइल क्लोराईड सुद्धा म्हणतात त्याला. इथेनॉइल क्लोराईड म्हणा किंवा ऍसिटिल क्लोराईड म्हणा. यांच्यासोबत जर केली तर हा इलेक्ट्रोफाईल, हा न्यूक्लिओफाईल. रिएक्शन्स AlCl3 या कॅटलिकच्या प्रेझेन्समध्ये करायची आहे. बेसिकली ही रिएक्शन्स करत असताना एक इलेक्ट्रोफाईल तुमचा ऑर्थो पोझिशन्सला आणि एक पॅरा पोझिशन्सला आहे ऍसिटिल ग्रुप. त्याच्यामुळे जो प्रॉडक्ट तयार होणार आहे तुमचा, तर क्लोरीन तर फिक्स आहे. येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलने तो कोणत्या पोझिशन्सने लावतो? ऑर्थो पोझिशन्सने लावल. हा इलेक्ट्रोफाईल ऑर्थो पोझिशन्सने लागल आणि हा इलेक्ट्रोफाईल त्यांच्या पॅरा पोझिशन्सला सुद्धा लागल. म्हणजे पॅरा पोझिशन्सला सुद्धा हा इलेक्ट्रोफाईल लागल COCH3 आणि प्लस SCl तुम्हाला बाय प्रॉडक्ट तयार होईल. तर या कंपाऊंडचं नाव लक्षात ठेवायचं आहे. हा जो एवढा कंपाऊंड आहे मिथिल फिनिल कीटोन जो असतो, तर याला आपण ऍसिटोफिनोन म्हणत असतो. ऍसिटोफिनोन असं नाव आहे या कंपाऊंडचं. तर हे ऑर्थो पोझिशन्सने क्लोरीन आहे म्हणून याला अर्थोक्लोरो ऍसिटोफिनोन असं म्हणतो आपण. आणि दुसरा प्रॉडक्ट तयार होतो हा पॅरा पोझिशन्सला येतो क्लोरीन. ऍसिटोफिनोन म्हणणार आपण याला, तर याला पॅरा क्लोरो ऍसिटोफिनोन म्हणतो. ऍसिटोफिनोन. तर हा पॅरा क्लोरो ऍसिटोफिनोन तुमचा काय असतो? मेजर प्रॉडक्ट असतो या रिएक्शन्स मध्ये. आणि हा अर्थोक्लोरो ऍसिटोफिनोन हा मायनर प्रॉडक्ट असतो. क्लिअर आहे? म्हणजे एक मेजर प्रॉडक्ट आणि एक मायनर प्रॉडक्ट कोणतं तयार होते हे समजलं पाहिजे. असंच तुम्ही इथे हा इथेनॉइलच्या ऐवजी प्रॉपिनॉइल क्लोराईड घेऊ शकता. प्रॉपिनॉइल क्लोराईड. प्रॉपिनॉइल म्हटलं तर इथे कार्बन वाढवावं लागेल आपल्याला, CH3 CH2. तर हा वाला जो कार्बोकॅटायन्स आहे हा इथे जाईल, म्हणजे तुमचा हा अशा प्रकारे येऊन जाईल. ठीक आहे? तर आता हे नाव चेंज होऊन जाईल याचं. त्यानंतर इथे सुद्धा आपला हा ग्रुप काय येऊन जाईल? CH2 CH3. तर अशा प्रकारे हा वाला प्रॉडक्ट तुमचा मेजर प्रॉडक्ट असेल. क्लिअर होऊन राहिलं? तर याला म्हणत असतो आपण फ्रीडल क्राफ्ट ऍसिलेशन्स. आणि मी पहिल्याच याच्यात तुम्हाला हे चार्ट मध्ये समजावून सांगितलं होतं की फक्त आपल्याला इलेक्ट्रोफाईल कुठे घेऊन लावायचा आहे? अर्थो आणि पॅरा पोझिशन्स मध्ये. आणि हा नेमका अर्थो आणि पॅराच पोझिशन्सवर का लावायचा आहे? तर हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर क्लिअर करते की हा क्लोरोबेन्झिन जो आहे तो क्लोरीन डिसाईड करते की येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलला अर्थो आणि पॅराच पोझिशन्सला का लावायचं. कारण त्याचे जे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे त्यामध्ये हा क्लोरीन या रिंगवर अर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी इन्क्रीज करतो. म्हणजे निगेटिव्ह चार्ज त्यांच्या अर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर इन्क्रीज होते. म्हणजे येणारा पॉझिटिव्ह हे फक्त अर्थो आणि पॅराच पोझिशन्सवर ऍड होईल. इथपर्यंत क्लिअर झालं? तर हे झाले यांच्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला फक्त 2 उर्थ फिटिक रिएक्शन्स राहिलेली आहे, ती आपण उद्याला डिटेलमध्ये समजून घेऊ. आणि याच्यामध्ये काही कंपाऊंडचे युजेस राहिलेले आहेत, तेवढे युजेस समजून घेऊ. म्हणजे हा सेकंड सेक्शनही तुमचा कम्प्लीट होत असते.
लक्षात ठेवायचं आहे. तर आता कोणाला काही अडचण असेल तर मला विचारा.